प्रांजल केवलकरांच्या फोनमध्ये मुलींचे 252 नग्न व्हिडिओ आणि फोटो। महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांचा दावा, एसआयटी मार्फत चौकशी होणार। कबूतरखाना बंदीवर हायकोर्टाचा शिक्कामोर्तब। देशातील कोणत्याही व्यक्तीने कोर्टाच्या आदेशाचा भंग करू नये। कबुतरांना अन्न पाणी टाकणाऱ्यांवर थेट गुन्हा दाखल करा, हायकोर्टाचे आदेश। भाजपनं निवडणूक आयोगाच्या मदतीनं मतदान चोरलं। राहुल गांधींचा सनसनाटी आरोप। मतं कशी चोरली याचे स्क्रीनवर दाखवले पुरावे। महाराष्ट्रात 40 लाख मतदारांची नावं संशयास्पद। कर्नाटकातही घोटाळा। राहुल गांधींचा आरोपांचा बॉम्ब। राहुल गांधींचं एकतर डोकं चोरीला गेलंय, नाहीतर डोक्यातून चिप चोरीला गेली। राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवर मुख्यमंत्री फडणवीसांचा पलटवार। राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेनंतर निवडणूक आयोगाकडून भेटीचं निमंत्रण। उद्या दुपारी 1 ते 3 च्या दरम्यान भेटीची निवडणूक आयोगाने दिली वेळ। युतीचा निर्णय घेण्यासाठी आम्ही ठाकरे बंधू सक्षम। मनसेसोबतच्या युतीच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। इंडिया आघाडीबाबत कोणत्याही अटीशर्ती नाहीत, ठाकरेंचं विधान। मिंधे त्यांच्या मालकांना भेटायला दिल्लीत, उद्धव ठाकरेंची टीका। तर ठाकरेंचा 2 दगडांवर पाय, काय धरावं काय सोडावं त्यांना कळेना, एकनाथ शिंदेंचा पलटवार। पुणे महापालिका निवडणुकीसाठी मनसेचा मेगा प्लॅन। पुण्यात मनसेत नव्या नियुक्त्या होण्याची शक्यता। राज ठाकरेंकडून 3 केंद्रीय कमिट्यांची स्थापना। महायुतीतील अंतर्गत पक्षांतरास बंदी। महायुतीत तणाव निर्माण होऊ नये म्हणून निर्णय। सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप आता एकमेकांच्या नेत्यांना प्रवेश देणार नाही। बीड दौऱ्यात अजित पवारांची तुफान फटकेबाजी। तुम्ही मला सहकार्य करा, मी तुम्हाला सहकार्य करतो, नाहीतर मी जातो, कुणाला पालकमंत्रीपद घ्यायचं त्यांनी घ्या, अजितदादांचं वक्तव्य। शिंदेच्या शिवसेनेच्या आमदारांची मस्ती जिरवायची आहे। भाजप आमदार विजयकुमार गावितांचा निशाणा। गावितांच्या विधानानं वाद विकोपाला। गावितांचा आमशा पाडवींवर गंभीर आरोप। ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट। शिवसेना पक्ष आणि चिन्ह संदर्भात पाऊण तास चर्चा। बैठकीत संजय राऊत, अनिल देसाईंची उपस्थिती। संदीपान बुमरेंचे चालक शेख जावेद यांच्या जमीन प्रकरणी चौकशी होणार। मंत्री बावनकुळेंची माहिती। तर चालकाच्या जमिनीशी आमचा काही संबंध नाही, विलास बुमरेंचं स्पष्टीकरण। स्टंटबाजी करून रॅपिडोची स्पॉन्सरशिप घेतली। सरकार जनतेसाठी नाही तर स्वतःसाठीच काम करतं। रोहित पवारांची मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर टीका। भाजप नेत्या नवनीत राणा यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी। सतत धर्माबद्दल वक्तव्य केल्यानं गळा कापण्याची आरोपीकडून धमकी। गुन्हा दाखल, आरोपीचा शोध सुरू। आमदार संतोष बांगर यांनी आरटीओ अधिकाऱ्याला झापलं। शाळेच्या व्हॅनला आरटीओनं लावला 10,000चा दंड। आरटीओला येऊन कुलूप लावेन, बांगर यांची धमकी। गडचिरोलीत मंत्री दादा भुसेंनी पाठ फिरवतात शिंदेच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भिडले। जिल्हा प्रमुखांमध्ये श्रेयवादावरून तुफान राडा, एकमेकांना मारहाण। खालिद का शिवाजी चित्रपट उद्या प्रदर्शित होणार नाही। केंद्र सरकारच्या दिग्दर्शकाला नोटीस। चित्रपटाच्या कथानकाचे इतिहासकालीन पुरावे, तज्ज्ञांचे संदर्भ सादर करण्याचे आदेश। कर्जमाफीवर समिती काम करते, लवकरच निर्णय होईल। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। गरज असणाऱ्या शेतकऱ्यांनाच कर्जमाफी मिळणार असल्याचं केलं स्पष्ट। कोल्हापूरच्या सातवे गावात शाळेची भिंत कोसळली। दुपारी मुलं जेवायला व्हरांड्यात बसल्यामुळं मोठा अनर्थ टळला।